दरम्यान नाशिकमध्ये 2027ला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री फडणवीस, गिरीश महाजन आणि नितीन गडकरी यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत नाशिकला लागून असलेल्या महामार्गाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची तातडीने गरज लक्षात घेता प्रमुख शहरे आणि इतर परिसर जोडणाऱ्या महामार्गाच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे। यामध्ये रस्त्यांचं रुंदीकरण, नवीन बायपास बांधणे आणि पर्यटकांच्या अपेक्षित गर्दीला सामावून घेण्यासंदर्भात उपाययोजना करणं या संदर्भात चर्चा झाली आहे। जवळपास 8 प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील, नागपूरकडनं येणारे रस्ते असतील, धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील, इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील, मुंबईकडनं येणारे रस्ते असतील, पारघरकडनं येणारे रस्ते असतील, असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे। आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत। अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वतः आज मान्यता दिलेली आहे। लवकरच त्याचा DPR करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल। यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे।